तर एस-आय-पी का करायची, कुठं करायची आणि कशाप्रकारे करायची हे तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. जनरली एस-आय-पीचं लाईफ 27 महिने असतं. साधारण ज्या प्रकारे लोकं घाईने इन्व्हेस्टमेंट करतात त्याच्यामध्ये 25 ते 27, 30 महिन्यामध्ये एस-आय-पी मोडली जाते असं लोकांचा अहवालातून लक्षात येतं, की बरीच लोकं एस-आय-पी लाँग टर्म सस्टेन करत नाही. त्याला कारण त्याला मध्ये जर पैसा लागला तर त्यावेळेस तो ती एस-आय-पी ब्रेक करतो. एस-आय-पी लाँग टर्ममध्ये तुम्हाला खूप चांगले पैसे मिळून देऊ शकते, पण त्याच्यामध्ये तुम्हाला नियमितपणा जरूर ठेवला पाहिजे आणि त्या पैशाकडे सारखं पाहिलं नाही पाहिजे. जनरली काय होतं, की हे मार्केट रिलेटेड इन्व्हेस्टमेंट असल्यामुळे कस्टमर काय करतो, त्या पैशाकडे कायम पाहत असतो. हे पैसे किती झाले, मार्केट कमी झालं, जास्त झालं. एस-आय-पीमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना ॲक्च्युअली तुमचे पैसे डाऊन मार्केटला इन्व्हेस्टमेंट व्हायला पाहिजे. पण जनरली कस्टमरला वाटतं मी पैसे टाकले की रोज पैसे वाढले पाहिजे. त्याच्यामध्ये लाँग टर्म त्याला ॲव्हरेजिंग चांगलं मिळत नाही. डाऊन मार्केटला एस-आय-पीमध्ये तुम्ही टॉपअपही करू शकला पाहिजे. करोनासारख्या काळामध्ये जेव्हा पॅनिक सिच्युएशन येते तेव्हा लोकांनी बऱ्याच वेळेस ते पैसे काढून घेतले. अशा वेळेस तुम्ही एस-आय-पीचे पैसेला हात न लावता तुमच्या ज्या सेफ इन्व्हेस्टमेंट आहेत त्याच्यावर जर तुम्ही पैसे लोन काढलं, ते जर वापरलं तर तुमची एस-आय-पी पाहिजे तशी होऊ शकते. नंतर मार्केट जेव्हा वर जातं तेव्हा एस-आय-पीतले थोडे पैसे काढले आणि तुम्ही जर ते लोन रिपे केलं तर तुमच्या एस-आय-पीची इन्व्हेस्टमेंट तुम्हाला चांगली सपोर्ट करू शकते. एखादा माणसाला मुलगा झाला एखाद्या व्यक्तीला आणि त्याने ठरवलं की माझ्या मुलाच्या 18व्या वर्षी मला ॲडमिशन घेण्यासाठी चांगला कॉर्पस पाहिजे, तर मी 20,000 रुपये जर महिन्याला गुंतवले आणि 8 ते 10% व्याज जर मला मिळत गेलं तर साधारण 1 कोटीचा कॉर्पस तुमच्याकडे तयार होतो. तो कॉर्पस तुम्हाला मुलाच्या एज्युकेशनला वापरता येतो. नंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये मुलाच्या 22व्या वर्षी मास्टर्सला पैसे लागत असतात. त्यावेळेस तुम्हाला जर ते पैसे कंटिन्युअस तुम्ही 20,000 25,000 रुपये महिन्याला भरत गेला तर साधारण 1.5 कोटीची रक्कम तुमच्यासाठी तयार होते. साधारण आज जर अमेरिकेला मुलगा मुलगी गेलं तर साधारण 60 लाख रुपये मास्टरसाठी लागतात. किंवा US तुम्हाला UK जायचं असेल, USला जायचं असेल, मास्टरसाठी जायचं असेल तर तुम्हाला 1.5 कोटीचा कॉर्पस 2 कोटीचा कॉर्पस लागतो. तर त्या केसमध्ये तुम्ही जर एस-आय-पी सस्टेन ठेवली रेग्युलर मेंटेन 20 ते 25,000ची तर साधारण 2 करोडच्या आसपास रक्कम तुम्हाला 15 ते 20 वर्षांनी मिळू शकेल आणि त्या काळात त्या रकमेची इन्फ्लेशननुसार तेवढीच गरज आहे. आजचं जर 60 लाखाचं एज्युकेशन होत असेल मास्टरमध्ये तर ते 15 ते 20 वर्षांनी तुम्हाला 2 ते 2.5 करोड रुपये त्यासाठी मोजावे लागतील. तर मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. आपण कमावलेले पैसे गमावणार नाही यासाठी तुमचा हार्ड अर्न मनी योग्य प्रकारे मॅनेज करण्यासाठी मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. आर्थिक गुंतवणुकीच्या विविध विषयावर अनेक व्हिडिओज घेऊन आपल्यासमोर येणार आहे. आपण या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, कॉमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या देशमुख असोसिएट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.